हाय मैत्रिणींनो, आजचा बेत खास होता कारण माझ्या काल आत्याच्या मुलीचा म्हणजे प्रियांकाचा मेसेज आलेला. ती मला बोलली की वांग्याची रस्सा भाजीची रेसिपी दाखव ना गं. म्हणलं चला तर मग आपण ही रेसिपी आज बनवतोय तो तुमच्याबरोबर शेअर करूया. इथं मी वांगं रस्सा बनवला आहे, नंतर मेथीची भाजी, भाकरी आणि भात. चला तर मग मसाला तयार करू. इथं मी अख्खे धने घेतलेत, तुम्ही कोथिंबीरही घेऊ शकता. थोडं खोबरं भाजून घेतलं गॅसवरती, लसूण ते चांगलं छान वाटून घ्यायचं. नंतर इथं छोटी छोटी वांगी घेतलेत मी, जशी तुम्हाला त्या आकारात आवडतात तशी तुम्ही कापून घ्या. मी उभ्या आकारात कापलेत, जेवढ्या साईजमध्ये आवडतात तेवढे घेऊ शकता. आणि छान ती धुवून घ्यायची, व्यवस्थित धुवायची. किती छान दिसतोय कलर जांभूळ. नंतर इथं मी थोडीशी डाळ भिजत घातलेली 5-10 मिनटं, तुरीची डाळ आहे ही. कढई घ्यायची स्वच्छ, त्यामध्ये तेल टाकायचं. मी इथं एक बारीक चिरलेला कांदा, थोडंसं जिरे टाकलेत मी सुरुवातीला फोडणीला. नंतर बारीक चिरलेला एक कांदा छान भाजला की बारीक चिरलेला टॅमॅटो टाकायचा आहे एक, तो छान भाजून घ्यायचा आहे. नंतर जे आपण वाटण केलेलं होतं धने, खोबरं, लसूण, ते मी 1.5 चमच टाकलेलं आहे. छान टेस्ट येते आहे ना. आपल्याला जास्त मसाला नाही टाकायचा, नॉर्मलच ही भाजी आहे, डेली आपण खातो तेच. चवीनुसार मीठ टाकायचं. नंतर त्यात आमचा सातारी स्पेशल कांदा लसूण मसाला तो मी टाकला आहे 1.5. आम्ही लाल तिखट वापरत नाही. नंतर त्या मसाल्यात वांगी टाकायची, डाळही टाकले मी ह्याच्यात. छानपैकी ते मिक्स करून घ्यायचा मसाला आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि वाफ द्यायची एक झाकण ठेवून, म्हणजे मसाला छान त्यात मुरतो त्या वांग्यामध्ये. ही रस्सा भाजी आहे, जास्त मी मसाला वापरलेला नाही, जसं आपण दररोज खातो तशीच भाजी बनवते मी ही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवढे आपल्याला लागणार आहेत वाट्यात तेवढंच पाणी वाटायचं आहे. थोडी अर्धी वाटी जास्त पाणी वाटायचं, 1 वाटी, म्हणजे शिजून भाजी प्रमाणात तयार होते. जास्त पण पाणी ओतलं की ती भाजी चवीला लागत नाही. गॅस आणि स्लो ह्याच्यावरच ठेवायचा, मीडियम. उकळी आली की आपल्याला ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. इथं मी 2 चमचे कूट घातलेला आहे. आमच्या सातारी भागात कूटाशिवाय भाजी बनतच नाही आहे. त्यानं छान असं एकदम एकजीव मस्त असं घट्टपणा येतो. नंतर शिजवून घ्यायची. नंतर इथं मी मेथीची भाजी पण केलेली. छान तेल गरम करायचं, जिरे टाकायची, बारीक चिरलेला कांदा पण मी टाकला आहे. छान मेथ्या येतात थंडीत, म्हणून मी मेथीची भाजीची पण रेसिपी तुमच्यावर शेअर करते. नंतर लसूण आणि मिरची मी बारीक करून टाकते मिक्सरमध्ये. ही तूर डाळ टाकलेली आहे थोडीशी भिजवून. डाळ, मसाला, मिरची, मीठ आणि कांदा त्याला छान भाजून घ्यायचा. नंतर मेथीची भाजी त्यात टाकायची आणि आपल्याला वाफलून घ्यायचे, पाणी नाही टाकायचं. आणि त्या वाफेवर छान शिजवून घ्यायचे. त्यात जरा नंतर मी 2 चमचे कूट पण टाकलेलं आहे शेंगदाण्याचं, छान लागते भाजी. असा आज माझा बेत होता, वांग्याचा रस्सा, मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकरी. मस्त खावा, स्वस्त राहा. माझी रेसिपी कशी आहे कमेंट करून मला सांगा. माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. बाय.